भंडारदरा हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये प्रवरा नदीच्या काठी वसलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे. हे अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात असून पुण्यापासून साधारणतः 160 ते 180 किलोमीटर अंतरावर आहे. येथील प्रमुख आकर्षण आहे विल्सन धरण. भंडारदरा धरण म्हणून प्रसिद्ध, यामुळे सुंदर आर्थर लेक तयार झाले आहे. रंधा धबधबा आहे. पावसाळ्यात विशेष आकर्षक दिसणारा मोठा धबधबा आहे. अंब्रेला फॉल आहे. धरणीतून पाणी सोडल्यानंतर छत्रीसारखा दिसणारा हा धबधबा आहे. जवळच कळसुबाई शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. रतनगड किल्ला आहे. साहसी पर्यटक आणि ट्रेकरसाठी उत्तम आणि लोकप्रिय असे स्थान आहे. अमृतेश्वर मंदिर आहे. रतनवाडी येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. सांदन दरी आहे. कठीण आणि रोमांचक ट्रेकरसाठी ओळखली जाणारी ही दरी सांदन दरी. तिथे तुम्हाला सप्टेंबर ऑगस्ट पासून जेवढा पावसाळा आहे तिथपर्यंत या धरणाची मी भेट देतो. मी या ठिकाणी ज्यावेळेस भंडारदरा धरणाजवळ आलो त्यावेळेस ते बघण्यात आलं की प्रचंड मोठी गर्दी ही धरण बघण्यासाठी होती. लोग यहाँ धरण देखने के लिए आए थे, लेकिन ज़्यादातर लोग शूटिंग करना, फोटो निकालना इसी में ज़्यादा व्यस्त है. बहुत कम लोगों का ध्यान डॅम की तरफ, फार कमी लोकांचं लक्ष धरणाकडे होतं, धरणातील पाण्याकडे होतं. रविवारी मी या ठिकाणी गेलो होतो. संडे होता, त्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती. जाणं येणं सुद्धा सोपं नव्हतं. ड्रायव्हिंग तर फारच अवघड होती, कारण प्रचंड गर्दी. रस्ता अत्यंत निमुळता छोटा, 2 गाड्या पास होतील असे दिसत आहे. तुम्ही या ठिकाणी बघत आहात सध्या ह्या भंडारदरा जिल्ह्याच्या भंडारदरा धरणाजवळ ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता, जो दरवाजा आहे, जो पूल आहे, त्या ठिकाणून हे पाणी काही 1-2 दरवाजे उघडल्यानंतर पाणी वाहताना दिसत आहे. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी पर्यटकांची झाली आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी उत्साहाने आणि आनंदाने फोटो काढतोय, फोटो काढण्याचा प्रयत्न करतोय, व्हिडिओ काढतोय, कुणी रील बनवतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी शनिवार आणि रविवारी जर का तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर गर्दी लक्षात घेऊनच तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. बहुत ज़्यादा रश यहाँ रहती है संडे के दिन. सैटरडे संडे यहाँ आना थोड़ा मुश्किल है. अगर आपको देखने का है, अगर आपको यहाँ देखने का मज़ा लेना है तो आप सैटरडे संडे छोड़कर ही आइए. फोटो काढतायत आणि अत्यंत जवळ आहे. सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी आलेत, वारंवार शिट्टी वाजवत आहेत, स्पेशल करतायत की धरणाच्या जास्त जवळ जाऊ नये. पण या ठिकाणी मोह हा आवरणं फार कठीण आहे. प्रत्येकजण जास्तीत जास्त जवळ जाऊन फोटो काढण्याचा, व्हिडिओ शूट करायचा, रील काढण्याचा प्रयत्न करतो. सिक्युरिटी गार्ड त्यांचं काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत, परंतु या ठिकाणी पर्यटकांचा, टुरिस्टचा उत्साह अत्यंत वाढला. बघा हा फॉल, अत्यंत प्रचंड असा आवाज जवळ जरी उभं राहिले तर या ठिकाणी तुम्हाला ऐकू येईल. आणि पाण्याचा खूप मोठा फ्लो, अगदी फेसाळ झालेलं हे पाणी प्रचंड वेगाने आणि गर्जना करत पुढे हळूहळू चालला आहे. हा दरवाजा उघडलेला नाही, त्यात थोडंसं पाणी वाहत आहे, परंतु त्या ठिकाणी तरी पावसाचा जो आवाज आहे, प्रचंड मोठा हा पाण्याचा प्रवाह, तो फेसाळ झालेलं पाणी त्या छोट्याशा दरवाजाच्या कपारीतून वाहते. समोर ज्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ती जी आहे त्या ठिकाणी मी उभा आहे, तो ब्रिज आहे. सगळ्यात पहिले जर का तुम्ही भंडारदऱ्याला आला आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले ब्रिज लागेल आणि ब्रिजपाशी दरवाजा किल्ला या डॅमचा. या डॅमपासून अत्यंत जवळ ही मोठी अशी जी आहे ती एम्बॅकमेंट किंवा खडा केलेला डॅमचं पाणी दिसतं, प्रचंड भरलेलं आहे. पावसाळ्यात आलो आहे मी, अत्यंत योग्य वेळेस योग्य ठिकाणी या ठिकाणी मी आलो आहे. हे जे काही तरुण युवक मुलं दिसत आहेत, ज्यांना मनाई केल्यावर सुद्धा हे या ठिकाणी या कठड्यावर फोटोसाठी उभे आहेत, जे अत्यंत धोकादायक है. सिक्योरिटी गार्ड बार बार हमें देखने में नज़र आ रहा है कि वो रिक्वेस्ट कर रहा है, बोल रहा है
वहाँ जाइए मत, लेकिन फिर भी ये जो बच्चे हैं, जवान बच्चे हैं, यंग बच्चे हैं, वो सुन नहीं रहे और फोटो के लिए, वीडियो शूट के लिए, रील के लिए ये कटड़े पर चढ़ रहे हैं और फोटो निकाल रहे हैं। बार बार उन्हें लोग रिक्वेस्ट कर रहे हैं, लेकिन ये सुनने के मूड में बिल्कुल नहीं है। देखिए यहाँ पर ये जो बच्चे हैं, आप देख पा रहे होंगे कैसे यहाँ पानी पूरा चारों ओर से पानी पूरा भरा है। और ये छोटी सी जो है यहाँ पर एम्बैंकमेंट है, यहाँ पर आप देख सकते हो। भंडारदरा जो धरण है, ये महाराष्ट्र के अकोले ज़िले में अहिल्यानगर से पास, पुणे के पास है। बहुत अच्छा और बहुत बढ़िया यहाँ का क्लायमेट है, निसर्ग है। इथं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी लोक गाड्या करून मिनी बस मोठी मोठी गाडी, ती सर्व झाल्यानंतर मी या ठिकाणी थोडासा प्रवास करून माझी गाडी पुढे नेली आणि या ठिकाणी पार्क करणे सगळ्यात मोठा प्रॉब्लम है। अगर आप यहाँ आ रहे हो तो पार्किंग की बड़ी प्रॉब्लम है, ड्राइविंग की भी प्रॉब्लम है। खासकर यहाँ शनिवार और रविवार सैटरडे संडे के दिन बहुत ज़्यादा रश होता है। ड्राइविंग बहुत मुश्किल होती है, सभी लोगों की भीड़ ज़्यादा रहती है, रास्ता बहुत छोटा है। ऑफ कोर्स नो डाउट द सीनरी इज़ ब्यूटीफुल, द प्लेस इज़ ब्यूटीफुल एंड एवरीथिंग इज़ फैंटास्टिक। बट सबसे बड़ी दिक्कत परेशानी यहाँ ट्रैफिक की होती है। देखिए आप कितना मौसम सुना रहा है, कितना ब्यूटीफुल हरियाली नज़र आ रही है, ग्रीनरी नज़र आ रही है। सबसे पहले मैंने रस्त्यालाच एका बाजूला गाडी लावतात, मग दुसऱ्या गाडीला जायला अडचण होतात। असो, या ठिकाणी मी जो दुसरा डेस्टिनेशन आहे भंडारदरा डॅमचं डेस्टिनेशन पाहिल्यानंतर या ठिकाणी मी वसुंधरा फॉल जवळ आलो आहे। वसुंधरा फॉलचं हे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दिसत आहे, खूप छान आणि प्रसन्न वातावरण, प्रत्येक ठिकाणी रोमांच निर्माण करणारे हे प्रसंग माझ्या कायमच ठरतील अशा या घटना या ठिकाणी। द मोमेंट डैट स्टेड विथ मी फॉर लॉन्ग टाइम। बहुत अच्छा मौसम यहाँ मुझे देखने में मिला है। तूफ़ान बारिश हो रही थी, लेकिन बारिश का जो पानी है कभी कम कभी ज़्यादा हो रहा था। तो मैं यहाँ वसुंधरा फॉल के पास जब आया, आप देख रहे होंगे यहाँ लगभग सभी लोगों ने रेनकोट पहनी है, कुछ लोग छतरी लेकर ले आए हैं। बहुत अच्छा रास्ता यहाँ बनाया। देखो ये फॉल कितना बढ़िया और सुनहरा है, अत्यंत सुंदर, मनमोहक, आकर्षक ऐसा है या ठिकाणी धबधबा, वाटरफॉल हमें देखने को मिल रहा है। देखो यहाँ भी है, टूरिस्ट फिर से फ़ोटो लेने के लिए बेकरार है और वो फ़ोटो, रील और वीडियो से ही ज़्यादा बिजी है। जबकि आज यहाँ आए इसलिए हो कि यहाँ का जो निसर्ग है, यहाँ की जो ग्रीनरी है, यहाँ का जो मौसम है, उसको एंजॉय करें, उसको फील करें, ये सेम मेन पर्पज़ है। लेकिन देखिए यहाँ पर लोग वो भी कर रहे हैं, नहीं है ऐसा नहीं, सभी लोग कैसा करते हैं ऐसा नहीं है। लेकिन ऑब्वियस है, इतने दूर जाने के बाद इतने अच्छे मौसम में आप जब हो, आपको ये मोह होता है कि हम फ़ोटो निकालें, हम हमारी जो मेमोरी जो उसको चेरिश करें और अपने जो सगे संबंधी रिश्तेदार है उनके साथ शेअर करें। किती छानसं वातावरण आहे बघा। या ठिकाणी पावसाचा फ्लोसुद्धा चालू आहे, पाण्याचासुद्धा फ्लो चालू आहे आणि गर्दीसुद्धा आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल की छोटे छोटे नॅरो असे पूल तयार करण्यात आले। तुम्हाला वॉटरफॉलच्या अगदी जवळ या ठिकाणी जायची व्यवस्था आहे। लोक या लेकमध्ये, पाण्यामध्ये छोटीशी नदी निर्माण झाली, त्यामध्ये मस्त पाण्याचा एन्जॉय करत आहेत, खाली उतरत आहेत, आंघोळ करत आहेत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत आहेत आणि हा फीलच सगळा रोमांचक आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे। बघा या ठिकाणी थोडं काळजीसुद्धा घेणं आवश्यक आहे। थोडेसे दगड निसरडे झाले आहेत, शेवाळ आले आहे आणि गर्दी खूप असल्यामुळे तुम्हाला त्याचीसुद्धा या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे। खूप सुंदर असा हा वसुंधरा फॉल आहे। या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभं त्या ठिकाणी
हा एक ब्रिज आहे बघा, छोटासा ब्रिज केला, अत्यंत ब्युटिफुल, खूपच सुंदर या ठिकाणी वातावरण बघा तुम्हाला बघायला मिळत असेल. पावसाळा आहे, वरून हळूहळू पाऊस पडतोय बघा. हा फॉल तर अत्यंत छान आहे, याला बाहुबली फॉल असं सुद्धा म्हणतात. याला बाहुबली फॉल यासाठी म्हणतात की बाहुबली चित्रपटामध्ये जसं ते दाखवलं आहे, धीवरा जे गाणं आहे त्यामध्ये जसा फॉल दाखवला आहे तसाच हा फॉल सुद्धा आहे. अत्यंत सुंदर, मनमोहक, आकर्षक, वरून पाणी पडतं, झाड आहे, पाण्याचा प्रचंड मोठा ओढा या ठिकाणी आहे आणि प्रसन्न होईल, मनामध्ये अत्यंत आनंद निर्माण होतोय. खूप छान, सुंदर, ब्युटिफुल, अत्यंत व्यवस्थित असा जायचा रस्तासुद्धा आहे. तुम्हाला या ठिकाणी जिथे पार्किंग केली तिथून पुढे जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये कुठेही अडचण नाही. त्या ठिकाणी पार्टी लावली बघा, कोलटेंबे वेगळा वॉटरफॉल आहे, वसुंधरा वेगळा वॉटरफॉल आहे. दोन्ही वॉटरफॉल अत्यंत जवळ आहे. तुम्ही सगळ्यात पहिले वसुंधरा फॉल बघा, त्याच्यानंतर कोलटेंबे फॉल बघा. दोन्ही फॉल जवळ आहेत आणि दोन्हीही वॉटरफॉल खूप छान आहेत. ते सगळं झालं की तुम्हाला एक 5 मिनिटाच्या अंतरावर न्हावी, हा नानी फॉल आहे. नानी फॉल आहे. नानी फॉल जो आहे तो खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भंडारदरा नाही करत. है, देखो ये जगह पर कमान की है, बराबर है। यहाँ से आप ऊपर जाओगे और नानी फॉल देखोगे। नानी फॉल देखने में आपको करीब करीब आधा घंटा या पौना घंटा लग सकता है। और ये मेरा जो है चौथा वाला वाटरफॉल है, इसे हम नेकलेस फॉल दिखते हैं। नेकलेस फॉल नावाप्रमाणेच आहे बघा, या ठिकाणी हे जे आहे नेकलेस फॉल या ठिकाणी तुम्हाला दिसायला मिळत आहे। नेकलेस फॉल नेकलेस प्रमाणे दिसतो, नावाप्रमाणे द नेम इटसेल्फ गिव्स इन्फॉर्मेशन इट इज अ नेकलेस फॉल। नेकलेस इट सीम्स लुक्स लाइक टू बी अ नेकलेस, दैट्स व्हाई इट इज टाइटल्ड एज नेकलेस। ये देखिए छोटा वाला रास्ता है और इसी रास्ते में लोग एक जगह पार करते हैं, दूसरी जगह से दो गाड़ियाँ जा रहे हैं। ये नेकलेस फॉल होने के बाद मैं यहाँ रंधा फॉल आया हूँ गाड़ी चलाते। रंधा फॉल थोड़ा सा आपको फिर से क्या है, जब आप शुरू में भंडारदरा डैम देखते हो वहाँ पर आपको अगर आपकी कार है तो 150 रुपये का तिकीट है और 50 रुपये आपका है, तर 200 रुपये का तिकीट, 200 रुपयाचं तिकीट त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला घ्यावं लागेल। तिथे एक मोठी कमान केली आहे, तिथून आतमध्ये गेले की तुम्हाला 4 ते 5 वॉटरफॉल आहे, अमृतेश्वर मंदिर आहे आणि चंदन वैली, म्हणजे एकाच ट्रैक पर तुम्ही एकदा हे जायला लागले, अगर आपने उस कमान से एक बार एंट्री ली कि आपको 5 से 6 वाटरफॉल है, एक वैली है और एक टेम्पल है। ये 6 से 7 चीज़ें आप एक साथ देख सकते हैं और इसके लिए टिकट है। इसका टिकट मैंने आपको बताया, अगर आपके पास कार है तो कार का 150 रुपये का टिकट रहेगा
और 50 रुपये हर इंसान के लिए, हर आदमी के लिए प्रत्येकासाठी 50 रुपयाचं तिकीट, असं 200 रुपयाचं तिकीट मी या ठिकाणी काढलं होतं. आणि त्या ठिकाणी नंतर तिथून खाली आल्यानंतर रंधा फॉल थोडा वेगळा आहे. म्हणजे रंधा फॉलसाठी तुम्हाला परत ते सगळं वापस यावं लागेल, कामाडींना बाहेर पडावं लागेल. आणि जिथून तुम्ही बाहेर पडता त्या ठिकाणी घोटी रोडला लागण्याच्या पहिले तुम्हाला रंधा फॉल आहे. रंधा फॉल्स तो खूप छान, सुंदर, आकर्षक. Nanda Fall, a major waterfall on the Praura River, is seen during the rainy season. प्रवरा नदीवरील हा धबधबा खूप भव्य आणि लोकप्रिय आहे. पावसाळ्यात त्याचे सौंदर्य पाहण्यासारखं आहे. खूपच सुंदर हा फॉल आहे. त्याला आपण नंदा फॉल म्हणतो. इथली सिनरी इतकी सुंदर, आकर्षक आणि मनमोहक आहे. तुम्हाला असं वाटेल की एखाद्या आपण हॉलिवूड किंवा बॉलिवूडमधील चित्रपटामध्ये सीन बघतो आहोत. वॉटरफॉल खूप वेगाने या ठिकाणी वरून पडतो आणि आजूबाजूला जी त्यांनी अरेंजमेंट केली ते कृत्रिम आणि सुंदर आहे. लाकडी पूल बऱ्याच ठिकाणी केले आहेत. ती मोठी लेक या ठिकाणी वाहते बघा. या आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल ते जे आहे बघा, या ठिकाणी हा फॉल दिसतो. इथे सुद्धा पर्यटकांची प्रचंड मोठी गर्दी. रविवार होता, ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी रविवार होता. जिस दिन मैं गया था उस दिन था संडे था. So people were so rushed to this place, and you can see the beauty in the sea. This is the thing that you can imagine what beautiful it is, how beautiful it is. बघा किती सुंदर या ठिकाणी नवीन रम्माचा हा ब्रिज केला आहे, लाकडी ब्रिज केला आहे. त्या लाकडी ब्रिजमध्ये मोठं असं परिसर, भव्य असा परिसरमध्ये केलं आहे. आणि प्रचंड मोठा पाण्याचा फ्लो बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. रंधा फॉल बघा या ठिकाणी. परत या ठिकाणी 2 वेगळे फॉल या ठिकाणी बघायला मिळतात. ते सुद्धा पाणी पडतं आहे. आणि रंधा फॉल म्हणजे खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये एक वेगळाच अनुभव, आनंद या ठिकाणी मिळेल या तुम्ही रंधा फॉलला या. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हानगरच्या जवळ, पुण्याच्या जवळ इतकं चांगलं आणि सुंदर पर्यटन स्थळ, धबधबे, वॉटरफॉल आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसते, पण ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी याल, भंडारदरा धरण, विल्सन डॅम, प्रवरा नदीवर 1906 बांधलेले ऐतिहासिक धरण आहे. आर्थर लेक, भंडारा लेक किंवा आर्थर लेक धरणामुळे तयार झालेले सुंदर जलाशय कॅम्पिंग आणि निसर्ग प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. रंधा धबधबा भंडारदऱ्यापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात अतिशय सुंदर असे चित्र या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. बघा या ठिकाणी पर्यटक, टुरिस्ट दूर दूरून आले आहेत. जवळपासचा जो परिसर आहे या ठिकाणी जवळपास थोड्या अंतरावर तुम्हाला पनीर, कांद्याचे भजे आणि मॅगी तसेच विविध पदार्थ या ठिकाणी तुम्हाला खायला आजूबाजूला मिळतील. सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी कांदा भजी इतकी टेस्टी असतात. पावसाळ्याचे वातावरण, सुंदरसा धबधबा, पाणी पडतं आहे, पाऊस पडतो आहे, तुम्हीसुद्धा ओलेचिंब आहात. आणि अशा या ओलेचिंब पावसाळी वातावरणात धबधब्यांच्या आजूबाजूला, लेकच्या आजूबाजूला कांदा भजी म्हणजे अप्रतिम आहे. म्हणजे सुवर्णयोग म्हणतो. महाराष्ट्रीयन लोकांसाठी पर्टिक्युलरली पावसाच्या दिवसात कांदा भज्यांचे एक वेगळंच आकर्षण, आवड आणि ओढ तुम्हाला बघायला मिळेल. तर या ठिकाणचे कांदा भजीसुद्धा अत्यंत चविष्ट आणि लक्षात राहतील अशा